पद्धतीने जिंकताय हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिलं। सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही 370 पार वगैरे ज्या काय घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे। याचा अर्थ तुम्ही 370 जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे, पण आम्ही ती होऊ देणार नाही। जे.पी. नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत। जे.पी. नड्डांनी काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, पदाधिकाऱ्यांना, की साधेपणानं जगा। आपण पाहिलं असेल की 50 लाखाचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका, असं आवाहन केलंय का? सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा, म्हणजे रॅडोचं घड्याळ वापरू नका। 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत। 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात, आहेत की नाहीत हे नड्डाने सांगावं। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। मोदींचं विमान, ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान। मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये। तेव्हा जे.पी. नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे। भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ही बंद करून गरिबांना जे हवं आहे, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता, शेतकऱ्यांच्या हत्या करता, या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता, या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना 50-50 कोटींना विकत घेऊन सरकार बनवता, आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका, महागडी घड्याळं वापरू नका। जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा, सगळ्यांचे व्हिडिओ, आणि लोकांना दाखवा, म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं वापरतायत। घड्याळ वापरणं गुन्हा नाही, कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची, आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल। जनता येणाऱ्या काळात वेळ आणि शाही बघायला गेलं तर वेळ आणि शाही याच्यावरती निवडणुकीत संदर्भात जनता काय धडा शिकवतील येतात? जनता निवडणुकीत वेळ आणि शाही या संदर्भात आपलं मत मांडेल? महाराष्ट्राचे नव्हे देशाच्या जनतेने ठरवलं आहे की यांचे महागडे सूट उतरवायचे, यांची महागडी घड्याळं भंगारात टाकायची, आणि ही जी शाही आहे ही फक्त लोकशाही राहील, हुकुमशाही जाईल। ही शाही आम्हाला माहिती आहे। या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे अशांतता, अस्वस्थता, सामाजिक अस्वस्थता, राजकीय झुंडशाही, ह्याच्यावरती नड्डांना महाराष्ट्रातून बोलावं असं वाटलं नाही। इकडलं त्यांचं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करतायत, दरोडे टाकतायत, त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही। नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होता। त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा, हा गेल्या 70 वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती, उपभोगली नव्हती। फक्त श्रीमंती आहे, आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर। इलेक्ट्रॉल बॉन्ड, 7,000 कोटीचा घोटाळा, ही सगळ्यात मोठी या देशातली लूट आहे। नड्डा त्याच्यावर बोलले नाही। PM केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाराने पैसे टाकले आहेत, लाखो कोटी रुपये। नड्डा त्या श्रीमंतीवर बोलतायत नाही। महाराष्ट्रामध्ये येऊन या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातून आम्हाला ज्ञान देऊ नका। हा महाराष्ट्र नेहमी सामान्य राहिलेला आहे, आणि सामान्य माणसानं मोठा विचार करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या मातीतलं राजकारण केलं, खोक्यांचं राजकारण कधी केलं नाही।
मुंबईत मोदींचा फोटो वापरला जातो असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. कोणी वापरला? बापाचा बाप आला तरी मुंबई भारतापासून वेगळी केली जाणार नाही असं देखील देवेंद्र. तुमचा बाप आला तरी होणार नाही. आमचा बाप सोडून द्या, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो. तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या? हा, तुम्हाला आता 10 बाप झालेत. अजित पवार गट, मिंदे गट, अमुक गट, हे तुमचे बाप आहे सगळे. तुमचं काय आहे? खरा बाप असता बरं का भाजपला, तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं. शिवसेना बाळासाहेब ठाकरे बरं का, ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखडपणे सांगतो. आणि म्हणून आम्ही ताठ मानेनं निर्भयपणे लोकांसमोर जातो, तोंड लपवून जात नाही. आमच्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरू असताना लोक निघून नाही जात बिर्याणी खायला. हे भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही. रणजित सावरकर काल यांनी कोण? रणजित सावरकर कोण? सावरकरांची मला माहित नाही. मी वीर सावरकरांना ओळखतो. काँग्रेसने फक्त आश्वासन दिली, मात्र मोदीजींनी शेतकऱ्यांचा सन्मान केला असं देखील कोण म्हणताय? जे.पी. नड्डा असं म्हणाले. आणि काल शंभू बॉर्डरवरती जो गोळीबार झाला तो बहुतेक त्या गोळीबाराचा आवाज आणि त्या शेतकऱ्याच्या किंकाळ्या, आक्रोश नड्ड्यांच्या कानापर्यंत जर गेले नसतील तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं त्यांना कान कोरोना आणून द्यावं, कान साफ करायला. आजी कोणते शेलार बिलारचे लोक आहेत ना, चौपाटीवरती कान साफ करणारे लोक मिळतात आमच्याकडे, बसतात, ते कान साफ करून देतात. ते करून घ्यावेत. एका शेतकऱ्याच्या डोक्यात गोळी मारली, शेकडो शेतकरी जखमी आहेत. काय सांगताय तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी? मिनिमम सपोर्ट प्राईससाठी शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे. हां, आणि तुम्ही आम्हाला इथे काय येऊन प्रवचनं जोडताय? महायुतीच्या जागा वाटपातलं बत्तीस जागा भाजप लढवणार आहे. आणि या बघा जागांमध्ये बघा गजानन बघा कीर्ती. काय हवंय आपल्याला नक्की मला विचारा. सर, महायुती किसान आंदोलन जरा संपू द्या. एक जनरल डायर थे, अब जनरल कायर है. एक जनरल डायर ने जालियनवाला बाग में जिस तरह से हत्याकांड किया था उसमें भी किसान थे. वो ब्रिटिशों का जमाने का जनरल डायर था. अब ये भाजपा के जमाने में जनरल कायर है. वो अपनी कायरता से किसानों की हत्या कर रहा है, डर रहा है किसानों को, हमारी देश के राजधानी में आने से रोक रहा है. ये कायरता, इसलिए मैं उनको जनरल कायर बोलता हूँ. चार समस्या की कहानी नहीं जा रही है, इलेक्शन आने का वेट कर रही है ताकि मुद्दा निकल जाए बाहर. ये मुद्दा नहीं निकलेगा. अब मुद्दा निकला है तो बहुत दूर तक जाएगा. अब पंजाब की लड़ाई नहीं है, ये हरियाणा और पंजाब के किसानों की लड़ाई नहीं है, ये देश के किसानों की लड़ाई है. मैं इतना ही कहूँगा. ह्याच्यावरती मी आधीच टीका केलेली आहे, किंवा आम्ही याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. एक एक या महाराष्ट्रातली संस्था, उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे. उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील. महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा. हा, शेकडो कर्मचारी आहेत तिथे. काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा. तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची. हा, स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस का एक बयान आया, जेपी नड्डा मुंबई दौरे पर थे, जहां पर देवेंद्र फडणवीस का एक बयान आया कि अब इलेक्शन नजदीक आ रहे हैं, तो उद्धव ठाकरे ये कहेंगे कि मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का प्रयास किया जा रहा है. ये इलेक्शन की बात नहीं है. जब से ये फडणवीस, शिंदे और अजित पवार की सरकार आई है, तब से मुंबई के बारे में जो निर्णय केंद्र सरकार ले रही है, तो ये सबके मन में डर है ना. जिस तरह से मुंबई का उद्योग, मुंबई की संस्थाएं, आर्थिक संस्थाएं आप गुजरात लेके जा रहा हो, आप महानंदा भी लेकर चले जा रहा हो. जिस तरह से मुंबई को अडानी को बेच दिया है, हाँ, अडानी को बेच दिया ना, मुंबई धारावी बेच दिया, या हमारी नमक वाली ज़मीन बेच दी, सब कुछ बेच दिया.
तो अगर हम ये कहते हैं हमें डर है मुंबई के बारे में, तो उसमें गलत क्या है? देवेंद्र फडणवीस मुंबई का सौदा करने जा रहे हैं, मैं आपको बता रहा हूं। और उसमें हिम्मत नहीं है कि महाराष्ट्र के नेता होने के बावजूद इस निर्णय को विरोध करे। ये एकनाथ शिंदे, ये अजित पवार, ये देवेंद्र फडणवीस, ये लाचार लोग हैं, ये मुंबई का सौदा करने जा रहे हैं। सर आपने जो बात कही थी वो सही है, महानंदा डेयरी भी गुजरात जा चुकी है सर। जहाँ मैंने कहा ना, महानंदा डेयरी का पूरा कारोबार अब गुजरात से चलेगा। ये सरकार, इतनी बड़ी सरकार अपने आप को मानती है, एक डेयरी नहीं चला सकती? एक डेयरी भी बेच दी है लोगों ने। अपने जो शुगर लॉबी के लोग हैं उनकी तो डेयरी चल रही है, विखे पाटिल की डेयरी चल रही है, गोकुल डेयरी चल रही है, वारणा चल रही है, हाँ। लेकिन महाराष्ट्र सरकार की जो प्रॉपर्टी है, ये सरकार की, ये डेयरी नहीं जा रही है। ये डेयरी के साथ 50 एकड़ की जो जमीन है गोरेगांव में, वो बेचने की साजिश चल रही है। 50 एकड़ की प्राइम लोकेशन की लैंड है ये बेचने की साजिश है। और उसमें देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार शामिल है। और ये जमीन भी अडानी को देने जा रहे हैं लोग। सर, महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे सीट शेअरिंगचा, तो ठरलाय का? कारण की असं कळतंय 20-20, 6 आणि 2 हा तुम्ही फॉर्म्युला देताय। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटप पूर्ण झालं। दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं। तामिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे। मला खात्री आहे पश्चिम बंगालला सुद्धा काँग्रेस आणि ममतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे। आणि मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे। या सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे। आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे। आणि 27 तारखेला आम्ही भेटतो आहोत। 27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत। सर, राज्यात भाजप शिवसेना म्हणजे निश्चित हो गया क्या? कैसे रहेगा? महाविकास आघाड़ी जो महाराष्ट्र में कांग्रेस, शिवसेना, एनसीपी शरद पवार साहब की और अंबेडकर साहब की वंचित बहुजन आघाड़ी, उसमें बात फार्मूले की नहीं है, सीट शेयरिंग की बात मैं करता हूं। कोई फार्मूला नहीं बनता। 48 सीटें हैं, जहां जिसकी ताकत है, जहां जिस सकता है वहां उनको सीट मिलेगी, यही हमारा फार्मूला है। और 27 तारीख को दोपहर के बाद हम 4 ही प्रमुख नेता एक साथ बैठकर अंतिम निर्णय ले लेंगे। सर, महायुतीच्या जागा वाटपात भाजप 32 जागा लढवणार आहे। या जागा वाटपात गजानन कीर्तिकर यांची उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा सांगणार आहे। मी आता असं आहे, कीर्तिकर नाराज आहेत अशी असं आहे की त्यांच्या गँग विषयी मी काय बोलणार। ते गँग आहे। भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते आहे। मग अजित पवारची गँग असेल, शिंदेची गँग आहे, बरं का, या टोळ्या आहेत। या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाहीये। शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं 23 जागांवर लढत होती। आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, यावेळीही शिवसेना 23 जागांवर लढेल। आम्ही खरी शिवसेना आहोत। आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत। आम्ही लाचार नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तो काँग्रेस पक्ष। आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत आणि आम्ही व्यवस्थित जागा वाटप करू। भाजप उपकार करते का असं गजानन? भाजप उपकार त्यांना विचारा ना। जागा देऊन अहो, ते त्यांची टोळी त्या टोळीत सामील झाली आहे। पूर्वी दाऊदच्या टोळ्या आणि इतर टोळ्या एकमेका सामील होत होत्या ना। तुम्ही टोळीला विचारा। आम्ही राजकीय पक्ष आहोत। आम्ही राजकीय चर्चा करू। आम्ही एखाद्या टोळीच्या वक्तव्यावर बोलणार नाही। मोदींची 10 वर्ष हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे कोण? मोदींची 10 वर्ष। हा, निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल। इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय, इंडिया फाईल।
त्या इंडियामध्ये काय काय आहे त्या फाईलमध्ये तुम्हाला कळेल लवकरच, बरं का? हा, तर 6 पैकी 4 जागा ज्या आहेत ते मुंबईत निवडणार आहे. कशा प्रकारचा असणार आहे फॉर्म्युला? कोणाचा? बैठक आपल्या झाल्या 7 होईल ना, होईल तुमच्या समोर येईल. कोणाला कुठे कुठे जागा आहेत? कशाला ते तुम्हाला कळेल ना. 27 तारखेनंतर तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोले हे एकत्र येऊन तुम्हाला सांगतील. मी इतकंच सांगतो की जागा वाटप सुरळीत पार पडतं, कोणते अडथळे नाही. चला. जे पी नड्डा आणि मुख्यमंत्र्यांची आज भेट झाली आता थोड्या लढ्याचा आग्रह वेळापूर्वी. केलाय. हा. जे पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीसांना पुणे लोकसभा निवडणुकीचा आग्रह केला लढण्यासाठी. मग आता मी काय सांगू त्यांना, मी काय सांगू त्यांना. उद्धव ठाकरे की रैली उसका बताइए। आज उद्धव ठाकरे जी मराठवाड़ा और विदर्भ के टूर पर जा रहे हैं। बुल्ढाना में जाएंगे, वहाँ से वो वापस परभणी तक आ जाएंगे। मुझे लगता है ये 2-3 दिन का ये टूर है। पूरे महाराष्ट्र में उद्धव जी इस दौरे के दरमियान गांव-गांव जाकर जनसंवाद रैली कर रहे हैं। बड़ी रैलियां नहीं हो रही, लेकिन जहां जाते हैं यहाँ वहाँ हजारों की संख्या में लोग जमा हो रहे हैं और उद्धव ठाकरे साहब उनके साथ संवाद, जनसंवाद कर रहे हैं। और एक माहौल इस राज्य में इस तरह से बना है कि चुनाव कब भी होने दो, हम तैयार हैं। तर संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या जागा वाटपावर ही चर्चा होईल. पवार, पटोले आणि ठाकरे जागा वाटपाबद्दल सांगतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.